माझं नाव दत्तात्रय नामदेव लंगोटे, राहणार जरेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझी मौजे बोरगाव झाडी येथे 86 गट क्रमांक 1, 2, 3 या ठिकाणी जमीन असून मला वहिवाटीसाठी रस्ता नाही. पहिला रस्ता जुना होता, कारण वरी शेतकऱ्यांना जमीन 87 गट नंबर घेतलेली आमच्या चुलत्याच्या असून ते त्यांनी सर्वे नंबर त्यांनी स्वतःहून वाहित केलेला आहे आणि त्यांनी तिथनं पुढचा रस्ता नष्ट केलेला आहे. तरी मला लहान लेकरं आहेत, दूध वाढायला जाता येत नाही, बैलगाडी आहे, बाहेर दुसऱ्याच्यात भाड्यानं जाता येत नाही, दूध वाढायला जाता येत नाही किंवा कुठल्याच क्षेत्रात म्हणजे अवजारे आणताना ट्रॅक्टर असो किंवा काय असो किंवा खताचं बी भरण सध्या आणता येत नाही शेतात. इतकी हालाकीची परिस्थिती आहे. तरी ह्याच्याकडे तहसीलदारांनी मागणी केलेली असताना तहसीलदारांनी निकाल विरोधात दिलेला आहे आणि तहसीलदार स्थळपणीला आलेला असताना तहसीलदार अर्धा पंचनामा करून रस्त्यावरूनच निघून गेलेले आहेत. आणि त्यातनं आम्ही स्थळपणी 86 85 गट क्रमांक आम्ही वादे असताना आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमच्या इथं येऊन पंचनामा करा. तर त्यांनी आम्हाला उर्मट भाषेमध्ये सांगितलं की मी काय तेवढंच काम करणार आहे काय, मला काय तेवढंच काम आहे का, असं बोलून त्याने आम्हाला धुडकावून लावलं. तुमची भूमिका काय नंतर यानंतर आम्ही पुढं प्रांताकडे अपील करणार आहोत आणि त्यांनी जरी आम्हाला जर बाबा नाही निकाल दिला तर आमचा आत्मदहनाचा इशारा सर्व कुटुंबासहित राहील. लंगोटे बोरगाव झाडी ह्या गावात 86 गट नंबर आहे माझा. तिथं मला वहिवाटा वाट नाही. तिथं मग आम्ही वाटासाठी अर्ज केला की तहसीलदार साहेब आले, सडकवरूनच पंचनामा करून गेले. आम्ही चला म्हणलं तर ते म्हणले की आम्हाला काय तुमचंच काम करा, त्यावेळेला काय मी मोकळा नाही. आम्हाला उर्मट भाषेनं माघारी लावलं. तर आम्ही भागसाच्या काढून टाकली वाट नसल्यामुळं. आमची लेकरं आहे ती गाय आहे त्या दूध वाढायचा त्याला वाट नाही. शेतकऱ्याच्या चालू शेजाऱ्यानं मला मारलं. त्याच्यामुळं आम्ही वाटाला अर्ज केला आणि ती वरचा जी आहे जी आडवीला रस्त्याचा अतिक्रम केलेला आहे ती माझ्या चुलत्याचं रान आहे. ती माझ्या चुलत्याचं रान असताना त्यांनी सर्वे नंबरचा बांध अतिक्रम करून फोडून काढला. तर आम्ही मागितलं तर आम्हाला ते असता नाही म्हणते. ती मागणी काय आहे तुमची? मागणी आता आम्हाला हा सर्वे नंबरचा बांध आहे आमचा, ह्या वाटाने ह्या बांधाने वाट पाहिजे आम्हाला. हां, जर नाही केलं तर आम्ही सगळीजण मिळून पण तहसील पुढं आत्महत्या करणार आहोत. किती कुटुंब? आम्ही 15 जण आहोत. राहायला शेतात आहो आम्ही. हां, चुलत भाऊ मी. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.